संघर्ष महिला मंडळ ऐरोली कोळीवाडाद्वारे गावदेवी मैदान ऐरोली गाव येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन उषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत पूर्व नगरसेवक अनंत सुतार, अशोक पाटील, माजी नगरसेविका शशिकला सुतार, समाजसेवक अरुण पडते, संध्या सावंत, वैशाली पाटील, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी आपल्या मनोगतात गणेश नाईक यांनी सांगितलं की अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना नवा आत्मविश्वास मिळतो आणि समाजात पुढे जाण्यासाठी नवी ऊर्जा प्राप्त होते। उपस्थित महिलांशी संवाद साधताना पुढे ते म्हणाले की महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणं, सक्षमीकरणाला चालना देणं हा शासनाचा विविध योजना राबवण्यामागचा मुख्य हेतू आहे आणि म्हणूनच त्यांनी महिलांना आवाहन केलं की राज्य सरकार व केंद्र सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा। संघर्ष महिला मंडळाच्या विद्यमाने उषा पाटीलच्या नेतृत्वाखाली ऐरोलीच्या महिला संघटित झालेल्या आहेत। शेवटी हळदी कुंकू समारंभ म्हणजे आपल्या कुंकवाला बळ देण्याकरता परमेश्वराची आराधना कायमच केली जाते, परंतु या ठिकाणी मी अनंत सुतार आणि उषा पाटलांना सांगितलेलं आहे की महापालिकेच्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याकरता ज्या योजना आहेत त्याचा पाठपुरावा करावा आणि त्यात यश संपादन करावं आणि त्याच्यात संपादन यश होईल हा माझा विश्वास आहे। यावेळी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि खेळीमेळीत संपन्न झाला।